दिवंगत काँग्रेस नेत्याच्या अभिनेत्या पोराला आणि अभिनेत्री सुनेला भाजप सरकारनं लाल परीचं ब्रँड अँबॅसेडर केलंय. त्यामुळे महाराष्ट्राची लाल परी आता नव्या ग्लॅमरस रूपात दिसण्याची शक्यता आहे. महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या म्हणजेच MSRTCच्या ब्रँड अँबॅसेडरपदी महाराष्ट्राची लोकप्रिय मराठमोळी जोडी रितेश देशमुख आणि जेनेलिया देशमुख यांची नियुक्ती करण्यात आली आहे. राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी याची घोषणा केली होती. त्यानुसार बुधवारी 22 एप्रिलला मंत्रालयात या नियुक्तीचा करार झाला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आणि इतर मान्यवरांच्या उपस्थितीत हा करार झाला. पण इथं सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे रितेश देशमुख आणि जेनेलिया देशमुख यांची निवड करण्याचं कारण नेमकं काय असू शकतं? भाजप रितेश देशमुख यांना जवळ करून राजकारण करण्याचा प्रयत्न करताय का? आणि रितेश देशमुख यांनी नियुक्ती स्वीकारल्यानंतर नेमक्या काय आठवणी सांगितल्या आहेत? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं जाणून घेऊ या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी अरविंद आणि तुम्ही पाहतात महाराष्ट्र कट्टा. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ म्हणजेच MSRTC म्हणजेच ST बस किंवा लालपरी या लालपरीच्याच ब्रँड अँबॅसेडरपदी पुढील 5 वर्षांसाठी अभिनेता रितेश देशमुख आणि त्याची पत्नी अभिनेत्री जेनेलिया देशमुख यांची नियुक्ती झाली आहे. ST महामंडळ आणि परिवहन खात्यामार्फत राबवण्यात येणाऱ्या रस्ते सुरक्षा अभियानाच्या जनजागृती उपक्रमाला बळकटी देण्यासाठी ही निवड करण्यात आल्याचं सांगितलं जात आहे. तर सरकारच्या या निर्णयामुळे STच्या प्रतिमेत बदल घडवून आणण्याचा प्रयत्न केला जात असल्याचं मंत्री प्रताप सरनाईक यांनी म्हटलं आहे. यामुळे ST बसची प्रतिमा अधिक आधुनिक, ग्लॅमरस आणि आकर्षक बनवणं तसेच रस्ते सुरक्षा अभियानाबाबत जनजागृती करणं हा या नियुक्तीचा मुख्य उद्देश आहे. पण रितेश देशमुख आणि जेनेलिया देशमुख यांच्या नियुक्तीची एवढी चर्चा का होत आहे? तर यामागचं कारण आहे या दोघांची मुख्य भूमिका असणारा राजा शिवाजी हा चित्रपट. त्यामुळे सध्या रितेश देशमुख आणि जेनेलिया देशमुख सगळीकडे चर्चेत आहेत. खरं तर रितेश देशमुख आणि जेनेलिया देशमुख STचे ब्रँड अँबॅसेडर होण्यापूर्वी अभिनेता मकरंद अनासपुरे आणि दिवंगत अभिनेते विक्रम गोखले यांनी सुद्धा लालपरीच्या ब्रँड अँबॅसेडर पदाची जबाबदारी सांभाळली होती. या दोन्ही अभिनेत्यांच्या माध्यमातून STला एक वेगळी ओळख मिळाली होती. पण प्रताप सरनाईक यांनी परिवहन मंत्री म्हणून महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळात मोठे बदल केले आहेत. प्रवाशांना अधिक सुविधा मिळाव्यात, STचा प्रवास सुलभ व्हावा, तसेच STचा तोटा कमी होऊन चांगल्या सेवा दिल्या जाव्यात यासाठी व्यापक प्रयत्न प्रताप सरनाईक हे परिवहन मंत्री झाल्यापासून सुरू केले आहेत. त्यासाठी वेगवेगळ्या उपाययोजना सुद्धा त्यांनी राबवल्या आहेत. दरम्यान मंत्रालयात नियुक्तीचा करार झाल्यावर माध्यमांशी बोलताना रितेश देशमुख यांनी त्यांचे वडील दिवंगत विलासराव देशमुख यांची एक आठवणही सांगितली. रितेश देशमुख म्हणाले की मी लहानपणी वडिलांबरोबर STने प्रवास केला आहे, कारण माझ्या वडिलांचा जास्तीत जास्त प्रवास हा STनेच झाला होता. तर मंत्री म्हणून परिवहन खातंही त्यांनी सांभाळलं होतं. त्यामुळे ST ही लहानपणी माझ्या आयुष्याचा भाग होती. त्यामुळे मी आता ब्रँड अँबॅसेडर झालोय याचा मला खूप मनापासून अभिमान आहे. माझ्या आणि जेनेलियाच्या परीने ज्या सहकार्याची गरज असेल ती आम्ही करायला तयार आहोत, असंही रितेश देशमुख म्हणाले. यानंतर एका पत्रकाराने तुम्ही STने प्रवास करणार का असा प्रश्न विचारल्यावर रितेश देशमुख म्हणाले की आपण दोघं एकत्र मिळून प्रवास करू. तर पत्नी जेनेलिया देशमुखला घेऊन जोडीने प्रवास करण्याबाबत विचारल्यावर रितेश यांनी उत्तर दिलं की आम्ही दोघंही जोडीने प्रवास करू, काहीच हरकत नाही. एकूणच काय तर रितेश देशमुख आणि जेनेलिया देशमुख या जोडीची STच्या ब्रँड अँबॅसेडरपदी निवड झाल्याने लाल परी आता लय भारी होईल अशी अपेक्षा सर्वसामान्य ST प्रवासी ठेवतील. त्यामुळे येत्या 5 वर्षात लाल परीला किती ग्लॅमर येणार हे पाहणं महत्त्वाचं असेल. दरम्यान हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. तुमच्या काही प्रतिक्रिया असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. आणि असेच माहितीपूर्ण आणि मनोरंजनपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही आमच्या महाराष्ट्र कट्टाला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.